आज आपण काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स बघणार आहोत, जिथे आपल्याला थोडेफार चार्ट्स किंवा व्हिज्युअलायझेशन्स कसे क्रिएट करतात, फोरकास्ट कसे क्रिएट करतात ते बघायचं आहे आणि विथ सम एक्झाम्पल म्हणजे जे काही बिझनेसचे एक्झाम्पल असतात ते बघणार आहोत. आणि हे जे आहे ते प्रॅक्टिकल विथ एक्झाम्पल आहे आणि ह्या गोष्टी ज्या आहे एक्सेलमध्ये आपण घेतोय प्रॅक्टिकली. थेरॉटिकल सेक्शन ज्या कमीत कमी करण्याचा प्रयत्न करतोय मी. जेवढं जास्तीत जास्त आपण विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं केलं जाईल. जेणेकरून तुम्हाला याची ह्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर होतील आणि जेव्हा तुम्हाला एक्सेलमध्ये ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून काम करायचं असतं त्यावेळेस ह्या गोष्टी नक्कीच तुम्हाला फायद्याच्या होऊ शकतात. म्हणजे जे काय मी छोट्या-छोट्या गोष्टी सांगतो, काही शॉर्टकट की सांगतो, काही फॉर्म्युले सांगतो, त्या नक्कीच तुम्हाला युजफुल असणार आहे पुढे. त्यामुळे एक्सेलकडे असं म्हणू नका की खूप आपण बेसिक घेतोय वगैरे किंवा काही गोष्टी आहे की ज्या आपण रिपीट करतो. आता काही जणांना एक्सेलमध्ये जास्त काही काम केलेलं नाहीये. त्यांना ह्या गोष्टी नवीन आहेत आणि त्यांना त्या व्यवस्थित आहे. पण काहींनी ऑलरेडी एक्सेलमध्ये काही काम केलेलं आहे. त्यांना मे बी बेसिक गोष्टी वाटत असेल. परंतु थोडंसं स्पीडअप मध्ये आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे. जे काही आहे ते डेटा अनॅलिटिक्ससाठी. त्यामुळे मी ह्या गोष्टी प्रॅक्टिकली घेतोय. जास्त theoretically आता घेणार नाही. तर ह्या सेशनमध्ये आपण हिस्टोग्राम बघणार आहोत. स्कॅटर प्लॉट, ट्रेंड चार्ट, ट्रेंड लाईन कशा ॲड करायच्या चार्टमध्ये, त्यानंतर फोरकास्टिंग कशी ॲड करायची, रनिंग टोटल्स कसे कॅल्क्युलेट करायच्या, ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर सर्वात प्रथम आता जेव्हा आपल्याला हिस्टोग्राम ही गोष्ट म्हणजे किंवा हे व्हिज्युअलायझेशन्स आपल्याला जेव्हा करायचं असतं, आता बऱ्याच वेळा आपण चार्ट्स तर वेगवेगळे क्रिएट करतो, परंतु आपल्याला नेमके चार्ट्स कधी क्रिएट करायचे आणि कोणते चार्ट्स क्रिएट करायला पाहिजे हे समजत नाही. म्हणजे डेटा असतो आपल्याकडे, परंतु आपल्याला समजत नाही की नेमका कोणता चार्ट कधी यूज करायचा. तर ॲज अ डेटा अनॅलिस्ट म्हणून जेव्हा तुम्ही काम करशाल, तेव्हा टेक्निकल गोष्टी सोडा. म्हणजे की तुम्हाला चार्ट कसा क्रिएट करणे, कोणत्या स्टेप्सने ते चार्ट्स क्रिएट करायचे, म्हणजे एक्सेलमध्ये करायचे की पॉवर बी आयमध्ये करायचे की अजून कोणत्याही टूलमध्ये. ह्या सर्व गोष्टी आहे ना टेक्निकल, ह्या लवकर येतात. म्हणजे हे काही एवढं अवघड नसतं. परंतु जे खरं स्किल आहे ना डेटा अनॅलिस्टचं, त्यांचं असं हे स्किल म्हणजे याच्यात की तुम्हाला डेटा अंडरस्टँड करता आला पाहिजे. म्हणजे नेम सॉरी, आवाज येत नाही. कोण आहे? ठीक आहे, कोणीतरी. हां. तर ह्या ज्या गोष्टी आहे ना, त्या तुम्हाला समजल्या पाहिजे की नेमका कोणता डेटा कधी यूज करायचा आणि त्याचा तो कसा रिप्रेझेंट करायचा इन द फॉर्म ऑफ व्हिज्युअलायझेशन्स. आवाज येत कोणी काय विचारताय का मला? ठीक आहे. तर हिस्टोग्राम कधी यूज करायचा असतो? जेव्हा आपल्याला काही डेटा डिस्ट्रीब्युटेड कसा आहे ते चेक करण्यासाठी. म्हणजे पर्टिक्युलर रेंजमध्ये काय डेटा आहे तो चेक करण्यासाठी आपण हिस्टोग्राम यूज करतो. तर आता इथे बघा, हिस्टोग्राम चं एक एक्झाम्पल आहे. आता इथे एक बँकचं एक्झाम्पल आहे. कस्टमर वेट टाइम्स इन अ बँक. म्हणजे सपोज एक ब्रांच मॅनेजर आहे आणि त्याला असं अनलाईज करायचं आहे की माझ्याकडे कस्टमर किती येतात दिवसाचे आणि त्या दिवसाच्या कस्टमरमध्ये त्यांना किती वेळा वेट करावं लागतं वगैरे. तर हे अनालिसिस करण्यासाठी आणि किती सेकंद जातात वेट करण्यासाठी वगैरे, ह्या टाईपचं एक बिझनेस केस आहे. म्हणजे की बिझनेस एक्झाम्पल म्हणू शकतो आपण. आणि ते आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपण हे असे हिस्टोग्राम करू शकतो. आता हा हिस्टोग्रामचं एक एक्झाम्पल आहे. आता इथे इथे तुम्ही बघू शकता की हे हिस्टोग्रामच्या एक्झाम्पलमध्ये पर्टिक्युलर रेंजमध्ये 40 ते 59, 59 ते 78 आणि 78 ते 97 असे आता ही पर्टिक्युलर रेंज आहे. ह्या रेंजमध्ये किती युजर्स आहे किंवा किती काउंट आहे ते बघण्यासाठी आपल्याला असे ह्या बीन्स म्हणतात. याला हे जे आहे ना, हे 78 ते 97 याला बीन्स म्हणतात आणि ह्या बीन्समध्ये किती लोक फॉलो होत आहेत त्या पर्टिक्युलर याच्यात. तर ते फाइंड आउट करण्यासाठी असं हिस्टोग्राम क्रिएट करतात. आता हे एक एक्झाम्पल जे आहे, आता ह्या नॉर्मल याला मी आता काय म्हणतो की आता मला याच्यात फाइंड आउट करायची की कोणत्या जास्तीत जास्त वेट टाइम आहे. आता हा काही डेटा मी एक 10 कस्टमरचा डेटा कलेक्ट केलेला आहे आणि तो इथं मी ऍड केलेला आहे. आता हे एक सिम्पल एक्झाम्पल आहे. आता याच्यात हिस्टोग्राम जर ऍड करायचा असला तर आपल्याला आता इथे एक हिस्टोग्रामचं हे ऑप्शन आहे. तर याच्यावर क्लिक केलं
तर आता ह्या बिन्स क्रिएट झालेल्या आहे. 2च बिन क्रिएट झाले. इंटरनली जेव्हा हे चार्ट्स क्रिएट होतात, तेव्हा ते डिसाईड करतं की कसे बिन्स वगैरे ॲड करायचे. तर आता आपण याला चेंज करू शकतो. आता ह्याच्यात आपल्याला काही जास्त कळत नाही, की नेमकं हे जे आहे की त्याच्यात आपल्याला लगेच आणायला आता हे काय होतंय ना, की 31 ते 40 आणि 40 ते 50 असे सेकंद आहे. म्हणजे या सेकंदांमध्ये हे 2 बिन दिसतात. परंतु याला जर चेंज करायचं जर झालं, याला याला आपण काय करू शकतो, एक फॉर्मॅट ॲक्सेस म्हणून एक ऑप्शन असतो इथे. तर इथं एक बिन विड्थ देऊ शकतो आपण. तर इथं आता 9.7 ची ती इंटरनली त्यांनी म्हणजे चार्टने डिसाईड केली. परंतु आपल्याला एवढं नाही, जे आपल्याला काय करायचंय, एक 4ची आपल्याला डिसाईड करायची. 4ची बिन क्रिएट केली, तर आता आपल्याला इथे समजतं, की आता ह्या बीन्स एवढ्या क्रिएट झालेल्या आहेत. जवळपास 5 बिन क्रिएट झाल्या. तर आता याच्यातून आपल्याला काय एनालिसिस भेटू शकतं? तर याच्यात एनालिसिस असं भेटू शकतो, की 39 ते 43 किंवा अ, 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 आता हे जे आहे 31 ते 35, 35 ते 39 आणि 43 ते 47 याच्यात जास्तीत जास्त वेट टाईम आहे. परंतु सगळ्यात जास्त वेट टाईम कुठे आहे? 39 ते 43 आणि किती लोकं आहेत तर याच्यात 3 लोकांचं वेटिंग टाईम जवळपास 39 ते 43 सेकंद आहे. आणि 47 ते 51 हे जे पुढचे जे आहे त्याच्यात खूपच कमी आहे. साधारण एकच कस्टमर आहे. परंतु याच्यातून आपल्याला असं एनालिसिस करता येतं, की हां, तर माझ्या कस्टमरचा वेट टाईम आहे, तो जवळपास 39 ते 43 मध्ये एवढे युजर्स आहे, 3 युजर्स आहे. बाकीचे जे आहे ते 2च आहे. म्हणजे सरासरी जे आहे ते याच्यावरून आपल्याला कळतं, की किती पर्टिक्युलर त्या रेंजमध्ये किती युजर्स किंवा कस्टमर्स वेट करतायत. तर हे एक सिंपल एक्झाम्पल्स आहे वेट टाईमचं, जे आपण हिस्टोग्रामच्या पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो आणि यावरून मग आता बिझनेसचे मॅनेजर असेल, जो मॅनेजर असेल, तो काही निर्णय घेऊ शकतो, की हां, हे पर्टिक्युलर 3 लोकं आहेत, त्यांना का जास्त वेट करावं लागलं वगैरे. मग त्याचं एनालिसिस वगैरे जे असतात ते फर्दर जेव्हा ते काही बिझनेस क्वेश्चन्स करतील किंवा आजूबाजूचं बघतील, की का नेमका या कस्टमरला जास्त वेट करावं लागले. तर त्या गोष्टी एनालिसिस करण्याचं ते पुढची स्टेप असते. परंतु ॲटलीस्ट याच्यावरून बिझनेस बँक मॅनेजरला आयडिया येईल, की त्यांचा कस्टमरचा वेट टाईम किती आहे. आता हे एक एक्झाम्पल झालं. आता दुसरं एक एक्झाम्पल आहे, की आवरली डिमांड. आता सपोज लेट्स से एखादा सेलचा डेटा आहे आता, की ऑनलाईन सेल्स म्हणतो आपण वगैरे किंवा तर याच्यात किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किती कस्टमर्स येत आहे वगैरे. तर आवरली म्हणजे प्रत्येक तासाला किती डिमांड आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपण आता याचा पण एक हिस्टोग्राम क्रिएट करू शकतो. तर तो कसा करणार? तर हे जे आहे हे पूर्ण सिलेक्ट केलं किंवा इथून डायरेक्टली हा सिलेक्ट केला आणि इन्सर्ट आपण हिस्टोग्राम जर म्हटलं, आता हिस्टोग्राम सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला इथे यावं लागेल आणि इथे एक हिस्टोग्रामचा हा चार्ट आहे. आता जेव्हा आपण क्रिएट करतो त्यावेळेस आता आपल्याला हे बाय डिफॉल्ट हे बीन्स घेतले जातात. म्हणजे 40 ते 64 जवळपास 24 ची रेंज घेतलेली. 24 ची बिन म्हणजे हे इंटरनल डिसाईड केलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो याचे काही फॉर्मॅटिंग तुम्हाला आता मी जस्ट सांगितलं होतं, की जे फॉर्मॅट ॲक्सेसमध्ये जर गेलं, तर एकतर आपण काय करू शकतो बिन विड्थ डिसाईड करू शकतो. आता ही 24 ची आहे किंवा नंबर ऑफ बिन्स. आता इथं मी सपोज आता 5 आहे, तर मला यात 5 नाही पाहिजे, तर मला 8 पाहिजे. तर 8 जर केलं, तर 8 बिन अशा झालेल्या आहे आणि त्यांची मग ती बिनची साईज आहे ती ऑटोमॅटिक कमी जास्त होते. म्हणजे 14.5 ची 25 ची झाली. तर अशा पद्धतीने आपण डिसाईड करू शकतो. तर हे झालं किंवा बिन विड्थ आपण देऊ शकतो. आता इथं 14.25 आहे आता, तर आपल्याला लेट्स से 20 ची बिन पाहिजे. तर त्यानुसार त्याचे हे डिसाईड होतील आणि त्यानुसार आपण हे ज्या बिन्स आहेत त्या क्रिएट केल्या जातील. आता याच्यात बरेचसे बाकीचे ऑप्शन्स आहेत, की जसं की चार्ट टायटल वगैरे चेंज करू शकतो किंवा आता इथं फॉर्मॅटिंग जर चार्ट स्टाईल बघितलं, तर कशा पद्धतीने पाहिजे तुम्हाला. आता हे जे आहे ते एस्थेटिक पार्ट आहे म्हणजे की डिझाइनचा पार्ट आहे, जो आपल्या किंवा बिझनेसची जशी रिक्वायरमेंट असेल त्यांना जसं पाहिजे तसं आपण हे डिझाइन करू शकतो. आणि याच्यात बाकीचे पण ऑप्शन्स आहे, की याचा कलर वगैरे जे आहे ते आता फॉर्मॅट डेटा सीरीज करू शकतो किंवा ॲड डेटा लेबल्स वगैरे करू शकतो. इथं अशी हे दिसण्यासाठी वगैरे. ह्या सर्व गोष्टी आहे आणि याच्यात कलरिंग वगैरे बरेचसे आता तुम्हाला वाटलं तर याचं जे आहे शॅडो वगैरे ॲड करू शकतो. याचे जो आहे तो कलर ॲड करू शकतो. अ, आता याच्यात जे आहे ते असं असं काही कलर ग्रेडियंट फील्ड वगैरे करू शकतो किंवा सॉलिड फील्डमध्ये आपण असं हा कलर चेंज करू शकतो. तर हे फॉर्मॅटिंग वगैरे मी काही जास्त घेत नाही. फक्त आता तुम्हाला इथं लक्षात घेण्याची गरज आहे, की जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिकली याचा यूज कसा करायचा हे समजलं पाहिजे. जर तुम्हाला विचारलं, की व्हॉट इस द यूज ऑफ हिस्टोग्राम? तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, की व्हेनेव्हर वी वॉन्टेड टू सी पर्टिक्युलर डेटा इन अ पर्टिक्युलर रेंज,
maximum or minimum, then we can find out, then we can create a histogram. तर हे सांगता आलं पाहिजे. आणि मग त्यासाठी तुम्ही मग हिस्टोग्राममध्ये एखादं एक्झाम्पल देऊ शकता. जसं की मी बँक मॅनेजरचं सांगितलं, की बँकेमध्ये जर आपल्याला कस्टमरचा वेट टाईम काढायचा असेल, तर आपण हिस्टोग्रामच्या हिशोबाने आपण एक हे वेट टाईम आपण काढू शकतो. किंवा जसं ही आवरली डिमांड आहे, सेल्स डेटा वगैरे, आवरली किती डेटा आपल्याला रिट्रीव्ह करता, म्हणजे किती डिमांड आहे आवरली, ती आपल्याला शो करायची असेल तर आपण हिस्टोग्रामचा यूज करू शकतो. आता जेव्हा तुम्ही कधी एक्झाम्पल म्हणजे कधी कुठं इंटरव्ह्यू देशाल आणि जर तुम्हाला विचारलं की व्हॉट इज अ हिस्टोग्राम, जरी तुम्हाला फक्त डेफिनेशन माहीत असेल तर मग ते तेवढंच जर सांगितलं तर ते जास्त इफेक्टिव्ह नसतं. त्यामुळं काय करायचं ना, प्रत्येक ठिकाणी जेव्हा तुम्ही कधी इंटरव्ह्यू वगैरे देशाल, त्यावेळेस कोणताही क्वेश्चन असेल, त्या क्वेश्चनला काही सपोर्टिव्ह बिझनेस ॲप्लिकेशन किंवा बिझनेस एक्झाम्पल जर दिलं, तर ते तुम्हाला जास्त इफेक्टिव्ह असेल आणि त्याचं इम्प्रेशन जास्त चांगलं पडतं इंटरव्ह्यूवर. म्हणून काय करायचं ना, जरी तुम्हाला फक्त म्हणून तुम्हाला फक्त इंटरव्ह्यू हिस्टोग्रामचं एक्झाम्पल विचारलं किंवा व्हॉट इज द यूज ऑफ हिस्टोग्राम, तरी तुम्ही त्याचं डेफिनेशन प्लस त्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल हे एक्सप्लेन करायचे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ह्या हिस्टोग्राममध्ये. आणि हे हिस्टोग्राम झाल्यानंतर आता आपल्याला पुढचं एक एक्झाम्पल बघायचं आहे, की जे आहे ते स्कॅटर. हॅलो सर. हा बोला. अजित आहे का? हा. सर हिस्टोग्राम म्हणजे याचा अर्थ असा आहे ना की सपोज नाही का आपला काही एक म्हणजे आपण एका रेंज मध्ये किती काउंट आहे ते पाहू शकतो. याचं एवढं हो पर्पज आहे ना. हो हो. म्हणजे आपल्याला कधी काय होतं ना, की आता सांगितलं ना, की 5ची रेंज आहे आपली किंवा 10ची रेंज आहे. आता लेट्स से हा हा. मोठा मोठा डेटा असेल, काही सेल्स डेटा डेटा आहे. मग सेल्स डेटामध्ये पण म्हणजे एखादी मोठी कंपनी त्यांचा सेल्स चांगला होतोय. दिवसाला त्यांचा लेट्स से 50,000चा सेल होतोय. म्हणजे आता मग एक दिवस 50,000चा होतोय, दुसऱ्या दिवशी लेट्स से 30,000चा होतोय, तिसऱ्या दिवशी लेट्स से 80,000, काही 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 दिवशी 1-1 लाखाचा पण सेल. जसं असं 15 दिवसाचा जर किंवा 1 महिन्याचा डेटा जर घेतला, तर त्या 1 महिन्याच्या डेटामध्ये त्यांना फाइंड आउट करायचं असेल तर असं असेल, की असं 10 ते 30,000 मध्ये किती सेल झाला आणि कोणता सेल झाला. 30 ते 50,000 मध्ये, 50 ते 1 लाखामध्ये कोणता सेल झाला. असे रेंज जर फाइंड आउट करायचे असेल त्यांना आणि कोणत्या कस्टमरने केलाय, अ, तर असे फाइंड आउट करण्यासाठी त्यांना आपण हिस्टोग्राम हे यूज करू शकतो. असे बरेचसे बिझनेस यूज केसेस आहे. आपण जसं जसं विचार करू की कोणत्या कोणत्या बिझनेस केसमध्ये असे यूज होऊ शकतात. आता तुम्हाला अजून थोडंफार याच्यात सर्च करा, म्हणजे एक्झाम्पल फाइंड आउट करायचे असतील तर गुगलवर जायचं आणि हिस्टोग्राम युसेज ऑफ हिस्टोग्राम विथ प्रॅक्टिकल बिझनेस एक्झाम्पल असे सर्च करायचे. आणि त्याच्यात तुम्हाला बरेचसे असे चार्ट्स दिसतील, की तुम्हाला ते असे एक्सप्लेन केलेले असतील की हिस्टोग्राम नेमकं कसं यूज करायचं. ठीक आहे. ठीक आहे. अजून ओके. हो, हो. अजून काही क्वेश्चन्स आहे कोणाचे हिस्टोग्राम बद्दल? ओके. ठीक आहे. आता दुसरा जो आहे तो स्कॅटर प्लॉट. आता स्कॅटर प्लॉट मध्ये ना आपण काय करतो ना, की दोन पॉइंट्स असतील किंवा दोन डेटा पॉइंट्स असतील, त्यांचं कंपॅरिझन आपल्याला जर करायचं असेल तर आपण हे स्कॅटर प्लॉट यूज करतो. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे मी, की इथं काय सेल्स अक्रॉस अ वीक, म्हणजे पूर्ण आठवड्यात सेल्स दाखवायचा आहे मला, की हां पर्टिक्युलर आता इथे मी दिसतोय, की 7 दिवसाचा जो आहे आपला, तो 7 दिवसाचा जो सेल्स आहे, तो कशा प्रकारे आणि कसा आपण रिप्रेझेंट करू शकतो. आता हे करण्याचं प्रयोजन काय, की म्हणजे नेमकं याने काय साध्य होऊ शकतं आपलं? तर बेसिकली प्रत्येक दिवशी किती सेल झालाय, कोणत्या दिवशी जास्त झालाय आणि काय जनरल ट्रेंड आहे. ट्रेंड काय आहे ॲक्चुअली, की ह्या पर्टिक्युलर सेलचा ट्रेंड काय आहे? मग तुम्हाला आता तुम्ही एखादा बिझनेस ऑब्झर्व्ह केला, तर काही बिझनेस फक्त वीकेंडला, म्हणजे मोस्ट ऑफ द बिझनेस वीकेंडला शनिवार, रविवार जास्त सेल होतात. मग ते काय होतात तर लोकांना सुट्टी वगैरे असते. मग किंवा त्यांना म्हणजे तेव्हाच वेळ असतो. तेव्हा ते काय करतात, की जास्त खरेदी करतात किंवा आठवड्याभराचं पूर्ण खरेदी करून ठेवतात. अशा पद्धतीने आपल्याला समजतं. किंवा काही जनरली वीकमध्ये पण एखादा दिवस असतो. एखाद्या दिवसामध्ये पण सकाळी जास्त होतोय, की दुपारी होतोय, की संध्याकाळी होतोय. अशा पद्धतीचं पण एनालिसिस आपण फर्दर डिटेल एनालिसिस करू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहे ना, त्या स्कॅटर प्लॉटमध्ये व्यवस्थित रिप्रेझेंट जर केल्या, तर आपल्याला लवकर समजतं, की हां. आणि मग त्या पर्टिक्युलर लेट्स से आता इथे या तिसऱ्या दिवशी, की जास्त सेल दिसतोय. का दिसतोय, की का? मग आपण मग त्याच्यावरून एनालिसिस करतो, की ह्या दिवशी नेमकं काय होतं, की एखादं फेस्टिव्हल होतं, एखादी हॉलिडे होता,
की काय होतं की ज्या दिवशी जास्त सेल झाला, मग हे अनालिसिस करायचं आणि मग त्यानुसार बिझनेसला याचा काय काय फायदा होईल. मग ज्या दिवशी कमी सेल होतोय त्यावेळेस मग का होतो, कमी का होतं ह्या दिवशी, कस्टमरच येत नाही की कस्टमर येतात पण परचेस का करत नाही, असं काही आहे का? मग एकतर सर्व्हिसमध्ये प्रॉब्लेम आहे, की प्रोडक्टमध्ये प्रॉब्लेम आहे, की काही अजून कारण आहे. अ, तर मग की अजून काही लेट्स से की त्या दिवशी क्लायमेट खराब होतं, पाऊस वगैरे आला, मग कस्टमर येऊ शकले नाही वगैरे, असं अशा पद्धतीचं जे अनालिसिस आहे त्या ह्या गोष्टी फाइंड आउट करण्यासाठी स्कॅटर प्लॉट यूज केला जातो. म्हणजे याच्यात काय डिपेंडन्सी असते दोन व्हेरिएबलची, म्हणजे दिवस आणि सेल्स असे दोन व्हेरिएबल्स आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा डिपेंडन्सी आपल्याला चेक करायची असेल त्यावेळेस आपण हे स्कॅटर प्लॉटमध्ये आपण हे दाखवू शकतो. आता हे एक एक्झाम्पल आहे. आता याच्यात डिस्टन्स आपल्याला काही कव्हर करण्यासाठी, लेट्स से एक एक्झाम्पल आहे की काही डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी मला एवढे एवढे अमाऊंट स्पेंड करायचे आहे. आता हा काही डेटा आहे, जवळपास 27 रेकॉर्ड्स आहे आणि याच्यात 1 किलोमीटर मला करायचं असेल ₹35. असे जे आहे ते आपण करू शकतो आणि याच्यात आपल्याला आता करायचं आहे की याच्यात आपल्याला स्कॅटर प्लॉट क्रिएट करायचा आहे. तर आपण काय करू शकतो, हे सिलेक्ट करू शकतो आणि इथे स्कॅटर प्लॉट जो आहे तो आपण इथे असा सिलेक्ट करू शकतो. तर इथे बघा, सिंपल आहे आता हे, की याच्यात आपल्याला नेमकं काय काय दिसू शकतं. म्हणजे आता इथे बघा, म्हणजे जर कमी तुम्हाला डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे तर आता इथे एवढी रेंज आहे. जर तुम्हाला जास्तीत जास्त आता हे दाखवण्याचा इथं उद्देश कसा, की हां, जर मला अराउंड लेट्स से 130 किलोमीटर जायचं आहे, तर साधारण मला किती खर्च येऊ शकतो? तर ह्या रेंजमध्ये आता इथं जर आपण माऊस ओव्हर केला, तर मला समजेल की अमाउंट स्पेंट 125. ही सिरीज काय आहे, 125 टू 125, म्हणजे 125 जर मला अराउंड दिस इज 130 और समथिंग 125 जर मला किलोमीटर जायचं तर मला 125 रुपीज स्पेंड करावं लागतील. तर अशा पद्धतीचं हे आहे. आता इथं एक पॉईंट आहे की 100 आणि 100 किलोमीटरला 200 अशा पद्धतीचं हे अनालिसिस आहे. तर ह्या गोष्टी आपण इथे करू शकतो. आता याच्यात बरेचसे पॉईंट्स आहे की फॉर्मॅटिंग वगैरे आहे. आता या फॉर्मॅटिंग वगैरेमध्ये पण आपण फॉर्मॅट डेटा सीरीज वगैरे करू शकतो आणि जसं पाहिजे तसं करू शकतो. काही फॉर्मॅटिंग आपल्याला लाईन पाहिजे की इथं म्हणजे आपण कनेक्टेड पण दाखवू शकतो, सॉलिड लाईन अशी दाखवण्यासाठी किंवा ग्रेडियंट लाईन. तर अशा पद्धतीचे आपण हे करू शकतो. आणि याच्यात आपल्याला आता हे पॅटर्न पॅटर्न आहे ॲक्चुअली, की पॅटर्न आयडेंटिफाय करण्यासाठी. तर याच्यात अजून एक एलिमेंट आहे. आता तुम्ही याच्यात जर बघितलं, एक चार्ट डिझाइनमध्ये बरेचसे चार्ट डिझाइन असतात. आता हे जसे आपल्याला रिक्वायरमेंट असेल तसे आपण यूज करू शकतो. पाहिजे असेल तर अशा डार्कमध्ये थोडा व्यवस्थित दिसतात म्हणून हे डार्क, आणि हा बॅकग्राऊंड कलर जो आहे ब्लॅकच्या ऐवजी आपण दुसरा थोडासा लाईट कलर जर घेतला तर अजून चांगला दिसू शकतो. आता याच्यात एक ट्रेंड लाईन्स पण असतात. आता याच्यात बघा, डेटा लेबल्स वगैरे कुठे डिस्प्ले करायचे वगैरे ते आपण सिलेक्ट करू शकतो. फॉर्मॅटिंग रिलेटेड आहे, हे स्वतःहून तुम्ही ट्राय करू शकता. याच्यात काही जास्त काही सांगण्यासारखं नाही. फक्त आता इथे मला एक पॉइंट सांगायचा आहे की ट्रेंड लाईन. मग ट्रेंड लाईनमध्ये आपण अशी ट्रेंड दाखवू शकतो की नेमका याचा ट्रेंड काय आहे? एक्सपोनेन्शियल ट्रेंड आहे की लिनियर ट्रेंड ट्रेंड आहे? जर आपला डेटा जर बघितला, तर आता आपण जनरली बघितला तर हा असा थोडा हे झालेला आहे आणि याच्यात जर लिनियर ट्रेंड दाखवला असा, तर आता ही लाईन मी काढून टाकतो. तर हे जे आहे, तर याच्यात आपली ही अशी एक ट्रेंड असा दिसतोय, म्हणजे हा लिनियर ग्रोथचा ट्रेंड आहे. म्हणजे याच्यात बघा तुम्ही, जो शेवटचा पॉईंट आहे तिथे तो बरोबर कनेक्ट झालेला आहे. तर हे इंटरनली डिसाईड होतं, याच्यात आपल्याला काही कंट्रोल नसतो की ही लिनियर लाईन आपण कशी ड्रॉ करू शकतो वगैरे. परंतु जे काय आहे ते आपल्याला इथं जो काही डेटा कसा स्कॅटर झालेला आहे, कसा डिस्ट्रीब्युटेड झालेला आहे, त्यानुसार आपण ह्या लाईन्स ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. तर याच्यात बऱ्याचशा जे काय आहे ते बिझनेसचे एक्झाम्पल्स आहे ते आपण करू शकतो. म्हणजे आता इथं डिस्टन्स आणि अमाउंट स्पेंड दिलेलं आहे. याच्यात अजून दुसरं एखादं एक्झाम्पल पण घेऊ शकतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं की पर्टिक्युलर दिवसाचा सेल्स वगैरे. त्यानंतर काही टेम्परेचर असेल, टेम्परेचर पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो. लेट्स से 1 महिन्याभराचं टेम्परेचर, पूर्ण महिन्याभराचे टेम्परेचर रेकॉर्ड केलेले आहे आपण आणि ते आपण प्लॉट करू शकतो. मग त्यानुसार आपल्याला आउटलायर वगैरे फाइंड आउट करणे सोपे असतात. आउटलायर आता तुम्हाला समज असेल आउटलायर काय असतात. तर जनरली बरेचसे पॉइंट्स आहे आता ह्या अराउंड असतात आणि पण एखादा असा खूपच एकतर आउटसाइड असू शकतो. तर ते आउटलायर्स असतात.
तर लेट्स से 30 दिवसाचं जे टेम्परेचर आहे त्या 30 दिवसाच्या टेम्परेचरमध्ये सगळं एकदम लेट्स से 30 ते 40च्या दरम्यान आपलं टेम्परेचर आहे साधारण जे ॲव्हरेज आहे ते. परंतु एखाद्या दिवशी 45 गेलेलं आहे. मग ते मे बी एखाद्या दिवशी असं असू शकतो की खूपच हाय टेम्परेचर होतं. तर असे आउटलायर फाइंड आउट करण्यासाठी पण आपण हे स्कॅटर प्लॉट क्रिएट करू शकतो. म्हणजे याच्यात पण आपण कंपॅरिझन करू शकतो. म्हणजे डेज आणि टेम्परेचर असे 2 जे आहे ते त्यांचं डे वाईज टेम्परेचर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा 2 व्हॅल्यू आपण तशा कंपेअर करू शकतो. तर हे झालं एक स्कॅटर प्लॉट आणि ट्रेंड लाईन आपण याच्यात ॲड करू शकतो. त्याच्यात काही क्वेश्चन्स आहे का? सर याच्यामध्ये म्हणजे आपण फायनल कन्क्लुजन असं म्हणू शकतो की जेवढं आपलं डिस्टन्स वाढतंय तेवढं हां. आपलं अमाऊंट पण वाढतंय है ना. हो, हो, हो. काय असतं ना, की कधी-कधी आता लेट्स से इथे बघा 50 इथं काही डेटा असा आहे, की 50ला 125 पण लागलेली आहे. मग इथं काहीतरी रिझन असेल, काही रिझन असेल. मग ते का रिझन असेल ते फर्दर एनालिसिस करण्याचं काम बिझनेसच्या लोकांचं आहे. म्हणजे आपण फक्त त्यांना असं रिझल्ट रिप्रेझेंट करून देतो, की हां, हे बघा ह्या दिवशी पर्टिक्युलर 50 किलोमीटरला 125 पण लागलेले, एका दिवशी 75 लागलेले, एका दिवशी 67 पण लागलेले. तर हे का लागले? हे तुमचं आयडेंटिफाय करण्याचं काम आहे. तर अशा पद्धतीने आपण म्हणजे किंवा याचा जे जनरल ॲव्हरेज जर काढायला गेलो, तर आपण ॲव्हरेज म्हणू शकतो, की हां, लेट्स से अराउंड 89 और 90 ह्या 3 यांचा आहे. 50 किलोमीटर जायचं असेल, तर ॲव्हरेज आता आपण बघू शकतो, की 89. तो 89 टू 90 किंवा 100 पर्यंत तुमचा खर्च येऊ शकतो. अशा पद्धतीचं आपण हे अमाउंट सांगू शकतो. परंतु जे फर्दर डिटेल अनालिसिस असतं ते बिझनेस अनालिस्ट लोकांचं असतं किंवा जे बिझनेसमध्ये काम करणारे मॅनेजर असतात त्यांचं काम असतं की हां फक्त त्या आपलं आपलं काम काय आहे की ॲज अ टेक्निकल पर्सन वी शुड बी एबल टू रिप्रेझेंट द डेटा इन अ ग्राफिकल वे सो दॅट दे कॅन टेक सम डिसिजन्स ऑन दॅट. ठीक आहे. ओके. ठीक आहे. तर हे झालंय. त्यानंतर आता आपल्याला दुसरं एक हे करायचं आहे जे की फोरकास्ट. आता फोरकास्ट आता आपण जसं ट्रेंड क्रिएट केला होता, की आता आपण इथं ट्रेंड लाईन चार्ट क्रिएट केला ना याच्यात. तसंच काही-काही असतं ना, की फोरकास्ट म्हणजे आपल्याला एक्झिस्टिंग जो डेटा असतो पास्ट 3 मंथचा डेटा, 6 मंथचा डेटा किंवा ती 1 इयर, 3 इयरचा डेटा बघून त्याच्यावरती आपल्याला पुढं काही फोरकास्ट करता येतं. हे टूल्समध्ये शक्य आहे एक्सेलमध्ये पण. तुम्ही एक्सेलमध्ये कसं करणार? आता लेट्स से हा काय डेटा आहे. आता आपण तुम्हाला माहिती आहे एक्सेलमध्ये जर मी तुम्हाला असं सांगितलं, की मी 2 व्हॅल्यू इथे टाइप केल्या, तर एक्सेलमध्ये तुम्हाला आता तुम्ही हे बऱ्याच वेळा यूज केलं असेल. जर असं याला ड्रॅग केलं, तर ऑटोमॅटिक ह्या व्हॅल्यू जनरेट होतात. म्हणजे 1, 2, 3, 5 त्याला कळतं, की ह्या 2 व्हॅल्यू कशा आहे, एकने इन्क्रिमेंट झालेली 1 आणि 2 त्यानंतर मग ते एक-एकने इन्क्रिमेंट करतात. तसंच सिमिलरली लेट्स से मी आता म्हटलं इथं, की मला 1 आणि 4 असं माझा डिफरन्स आहे. तर ते पुढच्या व्हॅल्यू बरोबर ऑटोमॅटिक तसंच जनरेट करणार. तुम्ही बघा 4 आणि 3 7, 7 आणि 3 10 असं 3-3 चा जो फरक आहे, त्यानुसार हे व्हॅल्यू जनरेट करतात. हे कसं जनरेट करतात? तर इंटरनली फोरकास्टिंग किंवा इंटरनली याचं कॅल्क्युलेशन होत असतं. आता सिमिलरली इथे जो आहे, हा काय डेटा आहे, याला जर आपण केलं, तर त्यानुसार आता लेट्स से इथं 4-7 जो काही डिफरन्स असेल याच्यात, त्यानुसार यांनी ह्या पुढच्या व्हॅल्यू फोरकास्ट केलेल्या. आता याच्यात ह्या एक्झॅक्ट असतील का? तर नसेल. म्हणजे जेव्हा ॲक्चुअल हॅपन होईल, की ॲक्चुअल सेल्स होईल एक पर्टिक्युलर क्वार्टरमध्ये लेट्स से हा पूर्ण 2021 आणि 22चा हा डेटा होता आणि वरून 2023चा हा डेटा फोरकास्ट केलेला आहे. जनरली त्याने काय केलं, की जसं की सुरुवात 3.45 झाली होती, नंतर 2.85, 3.30 वगैरे असे काही कमी जास्त वगैरे झाले. त्याचं मग त्यांनी कॅल्क्युलेट वगैरे करून ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या प्रिडिक्ट केल्या. थोडंफार मागे-पुढे होऊ शकतं, परंतु याच्या अराउंड असतील असं होऊ शकतं. मग हे फोरकास्टिंग इथे जनरली होतं. आता हेच मॅन्युअली आपल्याला कसं कॅल्क्युलेट करायचं येतं किंवा आपल्याला जर करायची वेळ आली तर आता हा जो आपला डेटा होता मागच्या याच्यात सांगितलं आपण की काही ट्रेंड लाईन आपण किंवा स्कॅटर प्लॉट क्रिएट केला होता. त्यानुसार आपण हे जे आहे ते इथे घेतलेलं आहे. आता लेट्स से 1 किलोमीटर डिस्टन्स किंवा 1 मैल डिस्टन्स कव्हर करण्यासाठी $35 खर्च येतो. तर आता आपल्याला असं फाइंड आउट करायचं आहे की लेट्स से 30 किलोमीटर किंवा 30 मैल मला ट्रॅव्हल करायचे तर किती अमाउंट आपल्याला म्हणजे खर्च येईल किंवा खर्च करावा लागेल किंवा स्पेंड करावं लागेल.
तर त्यासाठी एक फोरकास्ट म्हणून एक फंक्शन आहे. तर आता याच्यात बरेचसे आहेत फोरकास्ट, आणि जनरली लिनियर जे आहे त्यात असं सर्वात बेसिक म्हणजे जे गोष्टी आहेत त्या आपण फोरकास्ट हे फंक्शन यूज करू शकतो. आणि त्याच्यात आपण आता लेट से आता इथे मला 30 किलोमीटरचं फाइंड आउट करायचं आहे. मी इथे काय म्हणणार फोरकास्ट, आणि याच्यात हे जे आहे आता ही 30 किलोमीटर मला फाइंड आउट करायचं, म्हणजे माझं हे इनपुट आहे, मला 30 किलोमीटरसाठी फाइंड आउट करायचं म्हणून मी ही व्हॅल्यू सिलेक्ट केली. त्यानंतर मला नोन आता माझ्याकडे कोणता डेटा आहे, तर तो मी डेटा वाय